जय मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर, गडचिरोली. आता अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला होता की गडचिरोलीची मेरिट किती जाईल किंवा आता आपलं मार्किंग आलेलं आहे, तर त्या पद्धतीने पूर्ण सगळा मी तुमचं जे मार्किंग सांगणार आहे त्याच पद्धतीने तुमचं मेरिट जाणार आहे. आता वनरक्षकचं जे गडचिरोलीचं जे मार्किंग आलेलं आहे त्या मार्किंगप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीचं असेल, महिला उमेदवार असतील किंवा पुरुष उमेदवार असतील किंवा त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल, त्याच्यानंतर EWS असेल किंवा ST कॅटेगरी असेल किंवा NTD असेल किंवा NTC असेल, या सगळ्यांचं मी मेरिट सांगणार आहे. परंतु या व्हिडिओ फायनल मेरिट सांगण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ भेटून जातील. त्याचबरोबर येणारे सगळं मेरिट तुमच्या जिल्ह्याचं मेरिट जे आहे, तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरले ती सगळी माहिती तुम्हाला समजून जाईल. त्यामुळं पहिला सबस्क्राईब करून ठेवा. कोपऱ्यात एका ठिकाणी लाल बटन दिलेलं आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सबस्क्राईब. ते सबस्क्राईब केला तर तुम्हाला 100% तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ भेटून जातील. घंटेवर ऑल क्लिक करा, घंटेवर बटन दाबून त्याच्यानंतर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ भेटून जातील. आजपर्यंत जे मी मेरिट दिलं होतं ते मेरिट त्याच पद्धतीनं आजपर्यंत सगळं लागलेलं आहे. आणि आता गडचिरोलीचं मी मेरिट सांगणार आहे. गडचिरोलीचं ओपन कॅटेगरीचं जो मेरिट आहे, ओपन कॅटेगरीला त्या ठिकाणी एकच जागा होती. त्या एक जागेसाठी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला 176 मेरिट हे बघावं लागेल, कारण की 176 जो स्कोअर केलेला विद्यार्थी NTCचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी 176 स्कोअर केलेला आहे आणि त्याचं 100% सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो आणि मुलींनो EWS कॅटेगरीची जे गडचिरोलीला फॉर्म भरला होता त्या ठिकाणी गडचिरोलीला पुरुषांसाठी 5 उमेदवार आणि महिलांसाठी 3 उमेदवार 4 उमेदवार होते. त्या पद्धतीने त्याचं मेरिट जाणार आहे. हे मेरिट बघा, नीट लक्षात ऐका. 172 ज्या विद्यार्थ्याला पडले, म्हणजे EWS कॅटेगरीचा जो आहे त्याला 172 मार्क घेणारा विद्यार्थी जो आहे तो 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर 168ला आहे, त्याच्यानंतर 162, त्याच्यानंतर 160 आणि फायनलचा मेरिट जो आहे 158, म्हणजे EWSचं मेरिट पुरुष उमेदवारांचं 158 गेलेलं आहे. आणि महिला उमेदवार म्हणायला गेला तर मी सांगितलं होतं 142 प्लस, त्याच पद्धतीने या ठिकाणी महिला उमेदवारांचं मेरिट गेलेलं आहे. महिला उमेदवारांना 142, 138, 135 आणि फायनल मेरिट 134ला क्लोज झालेलं आहे. त्यामुळे महिला उमेदवारांची ज्या महिलाला 134 मार्क पडलेले त्या ठिकाणी तिचं सिलेक्शन होऊन जाणार आहे मित्रांनो, कारण त्या ठिकाणी 4 जागा होत्या. त्याच्यानंतर ओबीसीचं मेरिट मित्रांनो लक्ष द्या. ओबीसीचं मेरिट पुरुषांचं EWS पेक्षा जरा कमी गेलेलं आहे, परंतु महिलांचं उमेदवार मेरिट जे आहे ते जास्त गेलेलं आहे. या ठिकाणी पुरुष उमेदवारांचं मेरिट जे आहे, पहिला 1 नंबरचं जो आहे 1 नंबर आणि 2 नंबर 166 मार्क आहेत आणि 3 नंबरवाला 158 नंबरला आहे 158 आणि 4 आणि 5 नंबरला जे ओबीसी कॅटेगरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना 156 मार्क आहेत. म्हणजे 156 ज्या विद्यार्थ्याला मार्क पडलेले आहेत ओबीसीमधून तो त्या ठिकाणी भरती होणार. त्याच्यानंतर महिला उमेदवार आहे. महिला उमेदवार ओबीसीचं मेरिट जास्त गेलेलं आहे, लक्ष द्या. महिला उमेदवारांनी 172, 1 नंबरला जी मुलगी आहे, जी महिला आहे ती 172 मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 164, 158, 152, 152, 149 आणि 148. म्हणजे बघा, EWS महिलांचं जे 134 गेलं होतं, या ठिकाणी ओबीसी महिलांचं जर बघायला गेला तर 148 मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणायला गेला एक सर्व्हिसमॅन ओबीसी एक सर्व्हिसमॅन म्हणायला गेला तर त्या ठिकाणी 1 नंबरला जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट आहे 120 मार्काचा. त्याच्यानंतर 2 नंबरचा कॅन्डिडेट आहे तो 119 मार्काला आहे आणि 3 नंबरचा कॅन्डिडेट आहे तो ओबीसीचा 110 मार्काला आहे. आता त्या ठिकाणी ओबीसी 3 जागा होत्या, त्यामुळे 110 मेरिट क्लोज झालेला आहे. आणि त्याच्याच ठिकाणी EWS कॅटेगरी एक सर्व्हिसमॅनची EWS कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी उमेदवारच उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनची जागा भरली जाणार नाही. त्याच्यानंतर SC कॅटेगरी एक सर्व्हिसमॅन SC कॅटेगरी टोटल बेरीज 191 झालेली आहे मित्रांनो, लक्ष द्या. 91ला SC कॅटेगरी एक सर्व्हिसमॅन भरती झालेला आहे. त्याच्यानंतर ओबीसी प्रकल्पग्रस्त 1 जागा होती, 1 जागेसाठी अर्ज आलं होतं. त्या अर्जासाठी 133 मेरिट लागलेला आहे. 133 मार्कवाला 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर ओबीसी होमगार्डचा जो 1 नंबरचा कॅन्डिडेट आहे हा 134चा आहे. आणि भजक म्हणजेच भजकचा जो विद्यार्थी होता ती ओपन कॅटेगरीची म्हणजे
ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी होता तो भजकामधला तो 138चा एक पहिला उमेदवार आहे. त्याच्यानंतर एस टी किंवा एस सी दोन्हीपैकी अ ज जागा होती ती 150 आणि 148 असे मार्क आहेत. आता गडचिरोलीचे मेरिट आहे मित्रांनो, हेच मेरिट जाणार आहे, याच्यापेक्षा जास्त काही मेरिट जाणार नाही. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.